मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस चांगला प्रतिसाद मिळालाय। राज्यातील कोट्यावधी बहिणींच्या खात्यामध्ये दरमहा पैसेही जमा होत आहेत, परंतु आता या योजनेतही गैरकारभार होऊ लागलाय। मध्यंतरी थेट बांगलादेशची महिला या योजनेत लाभार्थी असल्याचं समोर आलं होतं। आताही असाच बोगस लाभार्थ्यांचा प्रकार समोर आल्याचे खळबळजनक घटना घडलं। या योजनेत राज्यातील लाभार्थ्यांचं रॅकेट समोर आलंय। लातूर आणि सांगली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका असल्याचं दाखवून बोगस आयडी तयार केले गेले आणि त्याद्वारे चक्क 1971 अर्ज दाखल केले गेले। अर्ज एकटा बार्शी तालुक्यातील आहेत। या योजनेची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने सरकारने स्वतंत्र वेबसाईट तयार केली होती। या वेबसाईटवर लॉग इन आयडीचा पर्याय दिला होता। येथे कोणीही लॉग इन आयडी तयार करून अर्ज करू शकत होता। विशेष म्हणजे या आयडीवरून स्वतःसह अन्य कितीही महिलांचे अर्ज भरता येऊ शकत होते। याचाच फायदा या भामट्यांनी घेतलाय। उत्तर प्रदेशमधील एका जनाने मुनमुन ठाकरे अंगणवाडी वर्कर, हजारवाडी तालुका पलूस जिल्हा सांगली, अनवरा बेगम अंगणवाडी वर्कर, बोरगाव बुद्रुक जिल्हा लातूर या नावाने आयडी तयार केला। या दोन आयडीवरून तब्बल 1971 अर्ज भरण्यात आले। प्रत्यक्षात लातूर आणि सांगली जिल्ह्यात वरील नावांच्या अंगणवाडी सेविकाच नाही तसंच तपासातून समोर आले। अर्ज भरल्यानंतर आधार कार्डची स्कॅन केलेली प्रत अपलोड करणं गरजेचं होतं। त्यानुसार आधार नंबर टाकून अस्पष्ट दिसणारी प्रत ही अपलोड करण्यात आली। ज्यावेळी कागदपत्रांची पडताळणी केली जाईल तेव्हा आधार कार्डवरील पत्ता दिसणार नाही अशी शक्कल या भामट्यांना होती। परंतु हा सगळा बनाव आता उघड आलाय। अर्ज भरताना संबंधित अर्जदाराचा आधार लिंक खाते नंबर द्यावा लागत होता। याची तपासणी केली असता यात उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल, राजस्थान येथील पत्ते आढळून आले। ज्या आयडीवरून अर्ज आहे ते भरण्यात आले ते देखील बाहेरच्या राज्यातील असल्याचं आढळून आले। आता यातील आरोपी कोण आहे त्याची ओळख करून त्यांना अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती बार्शी पोलिसांनी दिली आहे।